एकदा दोन मैत्रिणींची मुलं झाडावर चढली होती आणि मुलं झाडावर उंच पोहोचल्यावर अचानक जोराचं वादळ आलं. ते झाड वाऱ्यानं गदागदा हलू लागलं. पहिल्या मुलाची आई तिच्या मुलाला म्हणाली, पडशील. तर दुसऱ्या मुलाची आई म्हणाली, सांभाळ, नीट घट्ट पकडून ठेव. खरं तर दोन्ही मैत्रिणींनी आपापल्या मुलांना पडण्यापासून वाचवायचं होतं, परंतु त्यांच्या मुखातून निघालेल्या संदेशामध्ये मात्र विरोधाभास होता. परिणामी पहिल्या स्त्रीचा मुलगा फांदीवरून घसरून खाली पडला आणि दुसऱ्या स्त्रीचा मुलानं फांदी घट्ट धरून ठेवली आणि तो अलगद उतरून खाली आला. काय बरं असेल याच्या पाठीमागचं कारण? तर पहिल्या स्त्रीच्या शब्दामध्ये नकारात्मकता होती, जी तिच्या मुलानं ग्रहण केली आणि तो पडला. या उलट दुसऱ्या स्त्रीनं उच्चारलेल्या शब्दांमध्ये सकारात्मकता असल्यानं तिच्या मुलानं ती ग्रहण केली आणि तो फांदीवर आपले पाय घट्ट रोवून बसला. वास्तू करी तथास्तु. वास्तुशास्त्र देखील हेच सांगतं की आपल्या वास्तूत नेहमी सकारात्मक भाषा वापरा, सकारात्मक कल्पनाचित्र निर्माण करा, मग वास्तूच तुम्हाला तथास्तु म्हणून सकारात्मक परिणाम ही देईल. थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. म्हणूनच आपल्या प्रार्थनेवर, आदेशांवर नेहमी पूर्ण विश्वास असायला हवा. योग्य आदेश देण्याची कला आत्मसात करायला हवी.